नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपलं कॅलेंडरचं दुसरं लेक्चर आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण कॅलेंडरचं थोडंफार बेसिक आणि 4-5 एक्झाम्पल आपण बघितले. आज आपण फक्त एक्झाम्पल बघणार आहोत. फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या की मी कशा पद्धतीनुसार कोणते एक्झाम्पल कशापर्यंत तुम्हाला एक्सप्लेन करत आहे आणि ते तुम्हाला समजत आहेत का. समजत असतील तर जे काही एक्झाम्पल तुम्हाला मी सोडवायला देईल त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. ठीक आहे. दुसरं एक महत्त्वाचं की उदाहरण सॉल्व करताना प्रश्न कुठल्या पद्धतीचा आहे किंवा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आहे, कुठेही कोणतीही परीक्षा असो. ठीक आहे. तर बघा, एक पहिला प्रश्न मी लिहिलेला आहे की 1 जानेवारी 2004ला मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2012ला कोणता वार येईल. तर आपण काय बघतो की बघा, हा जानेवारी महिना आहे, हा जानेवारी महिना आहे, ही एक तारीख आहे, ही एक तारीख आहे, म्हणजे महिना आणि तारीख सारखी आहे. मग इथं 2004 वर्ष आहे आणि इथं 2012 वर्ष आहे. मग यामध्ये आपण बघतो की एकूण किती वर्ष येतात. तर 12मधून जर 4 काढले तर किती राहतात, 8 राहतात. म्हणजे 8 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. त्यानंतर आपण काउंट करतो लीप वर्ष किती आहेत, बरोबर आहे. मग लीप वर्ष किती आहेत, तर 2012मधून 4 काढले तर 8 राहिले. तर लीप वर्ष जर पाहायला म्हटलं तर हे 2004 हे लीप वर्ष येते, बरोबर आहे. त्यानंतर 2004 नंतर 4 वर्षानंतर एक लीप वर्ष येईल, म्हणजेच 2008 हे एक लीप वर्ष येईल. त्यानंतर 2012 सुद्धा काय येईल, लीप वर्ष येईल, बरोबर आहे. मग आता यामध्ये लक्षात घ्या, आता हे 1 जानेवारीपासून आपण पुढे चाललो, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असं आहे. कारण हा 2004 हे लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना त्यानंतर येणार आहे. मग इथूनपासून आपण पुढे चाललो म्हणजे फेब्रुवारी महिन्यामधले 29 दिवस आपल्याला ओलांडून जावं लागेल, म्हणजे हे लीप वर्ष आपल्याला पकडावं लागेल, बरोबर आहे. आता इथं 2008 बघा, 2008च्या पुढे आपल्याला 2012पर्यंत जायचं आहे, म्हणजे हे सुद्धा लीप वर्ष पकडावं लागेल, बरोबर आहे. आता 2012 वर्ष हे ॲक्च्युअलमध्ये लीप वर्ष आहे, पण आपण या 2012च्या कोणत्या तारखेपर्यंत येऊ राहिलो, 1 जानेवारीपर्यंत. आपण फेब्रुवारी महिना ओलांडून राहिलो का, नाही, कारण फेब्रुवारी महिन्यामध्येच 29 दिवस असतात, बरोबर आहे. मग इथं 2012 हे लीप वर्ष तर आहे, पण आपण फेब्रुवारी महिना ओलांडून नाही राहिलो, म्हणजे याला आता लीप वर्ष काउंट नाही करावं लागेल. म्हणजे यामधले आपल्याला 2च लीप वर्ष घ्यावं लागतील, म्हणजे 8 + 2 10 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. 10ला जर 7ने भागलं तर 3 दिवस बाकी राहतात, म्हणजे 3 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे उत्तर आपल्याला इथं भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की काय करायचं आहे, जर पहिलं वर्ष पहिल्या वर्षामधला जो महिना आहे हा जानेवारी आणि फेब्रुवारी जर असेल तर त्याला लीप वर्ष म्हणायचं. ठीक आहे. इथं तर आपण पाहणारच लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे, पण लीप वर्ष असून सुद्धा जेव्हा इथं जानेवारी आणि फेब्रुवारी महिना येईल तरच त्याला लीप वर्ष मागावं लागेल, कारण फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, त्यानंतर नाही. आणि खाले जानेवारी आणि फेब्रुवारी महिना सोडून खालच्या लाईनमध्ये जी आपल्याला वर्ष दिलेलं आहे त्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिना सोडून जर दुसरे महिने आले, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जर महिने इथं आले तर त्याला लीप वर्ष मानायचं, नाही तर मानायचं नाही, कारण फेब्रुवारी महिना तिथून ओलांडून आपण जात नाही आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सेम प्रश्न दुसरा असाच आहे, यामध्ये मी थोडं उलटं केलेलं आहे. इथं बघा, इथं काय 3 मार्च 2008ला गुरुवार होता, तर 3 मार्च 2012ला कोणता वार असेल हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता यामध्ये लक्षात घ्या की 2008 सुद्धा लीप वर्ष आहे, 2012 सुद्धा लीप वर्ष आहे. इथं मार्च महिना डेट सारखी, म्हणजे 12मधून 8 काढले 4 दिवस आपल्याला पुढे जावं लागतील. आता लीप वर्ष बघावं लागेल, तर लीप वर्ष पहिलं जर पाहिलं तर 2008 हे लीप वर्ष आहे ना. त्यानंतर 2012 सुद्धा लीप वर्ष आहे. मग कोणतं पकडायचं आणि कोणतं पकडायचं नाही. आता इथं बघा, फेब्रुवारी महिना निघून गेलेला आहे. सुरुवातला आता मार्चपासून 3 तारखेपासून आपण काउंट करू, 3 मार्च, 4 मार्च, 5 मार्च, म्हणजे फेब्रुवारी महिना यामध्ये येईल का, नाही. म्हणजे याला आता लीप वर्ष म्हणता येणार नाही. 2008ला याला लीप वर्ष आपल्याला काउंटिंग करताना घेता येणार नाही. ॲक्च्युअलमध्ये ते लीप वर्ष आहे, पण काउंटिंग करताना घेता येईल का, नाही येणार. ठीक आहे. आता इथं बघा, मार्चपासून आपण एप्रिल, मे, जून, जुलै असपर्यंत आलो, 2009पर्यंत आलं, 10पर्यंत आलं, 11पर्यंत आलो, 12पर्यंत आलं. आता 12पर्यंत आला तर जानेवारी महिना पण आला, फेब्रुवारी महिना पण काउंट करायला लागला, 3 मार्चपर्यंत आपल्याला यावं लागलं. म्हणजे यामध्ये फेब्रुवारी महिना काउंट होऊ राहिला, म्हणून या 2012ला आपल्याला लीप वर्ष म्हणावं लागेल. म्हणजे 2008 पासून तर 2012पर्यंत आपल्याला एकच लीप वर्ष भेटेल, 2012. म्हणजे 4 आणि 1 5 दिवस पुढे जायचं आहे. म्हणजेच 5 दिवस पुढे जायचं म्हणजे 2 दिवस मागे, म्हणजे उत्तर किती आपलं मंगळवार उत्तर येईल, किंवा तुम्ही 5 दिवस पुढे जाऊन घ्या. ठीक आहे.
गुरुवारपासून 5 दिवस मोजा, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. उत्तर काय येईल? मंगळवार. हे गोष्ट लक्षात ठेवा, एकदम दिमागामध्ये फिक्स करून टाका की सुरुवातीला दिलेलं वर्ष जर जानेवारी आणि फेब्रुवारी महिना असेल महिना तर ते लीप वर्ष मानायचं, आणि शेवटचं ॲक्च्युअलमध्ये लीप वर्ष असलं तरी ते लीप वर्ष मानायचं, आणि नसेल तरी तर काही विशेष नाही. ठीक आहे. दुसरं आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिना खाली जर असेल तर त्याला लीप वर्ष मानू नये. जर तिथं मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने असतील तरच त्याला लीप वर्ष मानायचं, कारण फेब्रुवारी महिना आपण तिथून ओलांडून जातो. ठीक आहे. तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व करसाल. तिसरा प्रश्न मी तुम्हाला देतो. समजा 7 जानेवारी 2012ला शनिवार होता, तर 7 जानेवारी 2020ला कोणता वार असेल? ठीक आहे. चौथा प्रश्न आहे 14 मार्च 2000ला सोमवार होता, तर 14 मार्च 2016ला कोणता वार असेल? ठीक आहे. हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. लीप वर्ष असलं तर कुठं काय मानायचं आणि कुठं नाही मानायचं. ठीक आहे. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. आता पुढचे काही एक्झाम्पल आपण बघून घेऊ. त्यामध्ये बघूया तुम्हाला एक्झाम्पल ते कशा तऱ्हेने सॉल्व करता येतात. ठीक आहे. नाही आलं तर कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला समजलेलं नाही आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये परत हा टॉपिक मी क्लिअर करून देईल. पण ॲक्च्युअलमध्ये मला असं वाटते की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. ठीक आहे. बघा 5वा प्रश्न मी काय लिहितो. 1 जानेवारी 2003ला सोमवार होता. ठीक आहे. तर 1 जानेवारी 2021ला कोणता वार येईल? अशा टाईपचे प्रश्न आपण काल ऑलरेडी घेतलेले आहेत. तरीसुद्धा एक प्रश्न असा घेऊन घेऊ, नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. महिना सारखा आहे, तारीख सारखी आहे, वर्ष चेंज झाले. मग 21मधून 3 काढले, किती राहिले रे? 18 वर्ष राहिले. 18 आणि 3 21. बरोबर आहे 18. आता 2003 पासून तर 2021 पर्यंत किती लीप वर्ष येतात तेवढे इथे लिहायचे. मग 2003 पासून पहिलं लीप वर्ष येते 2004, नंतर 4 वर्षानंतर येईल 2008, नंतर 4 वर्षानंतर येईल 2012, नंतर 4 वर्षानंतर येईल 2016, नंतर 4 वर्षानंतर येईल 2020. म्हणजे 1 2 3 4 5 लीप वर्ष आले. 18 अधिक 5 किती झाले रे? 18 आणि 5 23. ठीक आहे. म्हणजे टोटल 23 लीप वर्ष आले. तर 23 दिवस पुढे नाही जायचं, 7ने भागायचं. 7ने जर 23ला भागलं 7 त्रिक 21, 2 बाकी राहतात. म्हणजे 2 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे मंगळवार आणि बुधवार हा आपल्याला उत्तर भेटेल. म्हणजे 2 दिवस जर पुढे गेलो तर मंगळवार बुधवार, म्हणजे उत्तर काय येईल? बुधवार. हे आपण काल प्रश्न बघितलेले आहेत. आता बघा मेन प्रश्न 6 नंबरचा. हे पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. पण यावेळेस बघा रेल्वेने जे आहे पॅटर्न एकदम चेंज केलेला आहे. ठीक आहे. हे रिपीट प्रश्न नाही होत आहेत, आणि जसे आपण प्रश्न PYQचे बघतो आहे त्या टाईपवरचे प्रश्न तर विचारले जातात पण घुमून विचारत आहेत. आणि दुसरा विषय जीके खतरनाक विचारू राहिले. ठीक आहे. त्यामुळे खूप जबरदस्त डीपवरती अभ्यास आपल्याला करावा लागेल रेल्वे ग्रुप डी जर क्रॅक करायची असेल तर. 6वं एक्झाम्पल बघा की बघा 12 जानेवारी 2003ला गुरुवार होता. ठीक आहे. तर 5 मे 2003ला कोणता वार असेल? 12 जानेवारी 2003ला गुरुवार होता, तर 5 मे 2003ला कोणता वार असेल हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. बघा वर्ष सारखंच आहे. महिना जानेवारी इथं मे झाला, इथं 12 तारीख आहे, इथं 5 तारीख झाली. म्हणजे काय झालं? वर्ष तर सारखंच आहे, फक्त महिने आणि दिवस चेंज होऊ राहिले. मग आपल्याला महिन्यानं पुढे जावं लागेल आणि दिवसानं पुढे जावं लागेल. मग आपण पहिला महिना बघू. सुरुवात कुठून होऊ राहिली? जानेवारी महिन्यापासून. मग जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. बरोबर आहे. आणि 31 मधले 12 दिवस मायानं झालेले आहेत. म्हणजे 31 वजा 12 केले की तिथले दिवस आपल्याला भेटतील.
एकामधून 2 गेले 9 राहिले, 2तून 1 गेला 1 राहिला म्हणजे 19 दिवस. ठीक आहे. आता जानेवारी नंतर फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात रे? 28 दिवस. ठीक आहे, कारण हे कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष आहे. नंतर मार्च महिना, मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस. नंतर एप्रिल महिना, एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस. ठीक आहे. आता एप्रिल नंतर मे महिनाचा आहे, मे महिन्याची 5 तारीख आहे म्हणजे मेचे आपल्याला किती दिवस पकडावे लागतील? 5. ठीक आहे, कारण या 5 तारखेपर्यंत आपल्याला यायचं आहे. आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता या सगळ्यांची बेरीज करायला आपल्याला वेळ लागेल. मग त्यासाठी विषम दिवसचा आपल्याला ट्रिक्स. 19ला जर 7ने भागलं तर 7 दुनी 14, 5 बाकी राहतात म्हणजे यामधले विषम दिवस किती झाले? 5. 28ला जर 7ने भागलं तर 0चा भाग जातो म्हणजे भाग पूर्ण जातो, बाकी 0 राहतात. 31चे विषम दिवस किती असतात? 3. 30चे विषम दिवस किती असतात? 2. आणि 5ला तर सिंगल डिजिट आहे म्हणजेच 5. ठीक आहे. या सर्वांची बेरीज करा, या सर्वांची बेरीज करा. कोणत्या याची बेरीज केली? त्याला 7ने भागलं, जे बाकी राहतात तेवढे जर पुढे गेलो तर उत्तर भेटेल. पहिले याचं करून बघू. 5 + 1 6, 6 आणि 8 14, 14 आणि 9 23, 3 हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 + 3 11, 113 दिवस पुढे जायचं आहे. आता 113 दिवस मोजताना 7ने भागलं तर 7 1 7, 4 बाकी राहिले 3 झाला, 7 सकम 42, किती बाकी राहिले? 1, म्हणजेच 1 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे गुरुवारच्या पुढे 1 दिवस गेला म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? शुक्रवार. ठीक आहे. आता काय आहे इथं बेरीज आपली सोपी झाली बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15 आहे ना, 15 बेरीज झाली. 15ला जर 7ने भागलं तर 7 दुनी 14, किती बाकी राहिलं? 1च बाकी राहतो म्हणजे 1 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे गुरुवारपासून 1 दिवस पुढे गेलं, काय आलं? शुक्रवार. हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला भेटतील. मग प्रश्न कसे विचारतात? 2001 सालचा प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला दिनविशेष माहीत असणं गरजेचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. समजत आहे का सर्वांना? 7 नंबरचा प्रश्न बघूया. बघा 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतो मी. 2005 सालचा प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की 2005 सालचा प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. तर बघूया. साल दिलेला आहे 2005 आणि प्रजासत्ताक दिन म्हणजेच आपला असतो 26 जानेवारी. हे तुम्हाला माहीत पाहिजे. प्रजासत्ताक दिन म्हणजे असतो 26 जानेवारी. 26 जानेवारी आणि वर्ष कुठलं आहे? 2005 आहे ना. त्याच वर्षीचा म्हणजेच वर्ष आहे 2005. कोणता दिन? स्वातंत्र्य दिन म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील स्वातंत्र्य दिवस कोणता आहे? 15 ऑगस्ट आहे ना. म्हणजे स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येऊ राहिला? 15 ऑगस्ट 2005. बरोबर आहे. आता जानेवारी महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत जायचं आहे. वर्ष आपलं सारखं आहे, महिन्याने आणि दिवसाने पुढे जावं लागेल. मग जानेवारी महिन्यापासून सुरुवात करू तर जानेवारी महिन्यामध्ये ची 26 तारीख आहे म्हणून जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात. त्यामधून 26 मायनस जर केले तर 26 आणि 5 31 म्हणजे विषम दिवस किती झाले? 5. बरोबर आहे. नंतर फेब्रुवारी महिना आला. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात आणि साधं वर्ष आहे म्हणजे विषम दिवस किती झाले? 0. मी डायरेक्ट आता विषम दिवसच लिहितो. मार्च महिना आला. मार्च महिन्यामध्ये 31 दिवस, विषम दिवस 3. नंतर एप्रिल महिना आला. एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस, विषम दिवस 2. मे महिना आला. मे महिन्यामध्ये 31 दिवस, विषम दिवस 3.
जून महिना आला, जून महिन्यामध्ये किती दिवस? 30 दिवस, विषम दिवस 2. ठीक आहे, दिसतंय का सर्वांना खाली? ओके, अजून चालते. जुलै महिना आला, जुलै महिन्यामध्ये 31 दिवस म्हणजे विषम दिवस 3. आणि ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात, पण त्याची 15 तारीख आहे, म्हणजे ऑगस्टचे फक्त आपल्याला 15 लिहायचे. आता 15 ऑगस्ट आहे, 15ला जर 7ने भागलं, 7 2 14, 1 बाकी राहिला, म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत एक विषम दिवस. या सर्वांची जर बेरीज केली तर 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 18 आणि 1 19. ठीक आहे, म्हणजेच टोटल विषम दिवस किती उरायले? 19. 19ला 7ने भागा तर 7 2 14, किती बाकी राहिले? 5. 5 दिवस पुढे जा. कोणत्या वारापासून? प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी होता? गुरुवारी होता. गुरुवारपासून 5 दिवस पुढे जर गेलं तर बघायचं काय? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे 5 दिवस जर पुढे गेलो तर मंगळवार हा दिवस भेटतो. म्हणजेच त्याच वर्षीचा जो स्वातंत्र्य दिन आहे हा कोणत्या वारी असेल? मंगळवारी आपल्याला भेटणार आहे, दिसणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, एकदम इझी एक्झाम्पल हे पेपरमध्ये विचारले जातात. ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करताना तुम्हाला जे दिनविशेष आहेत, दिनविशेष माहीत असणं गरजेचे आहेत. ठीक आहे, तर दिनविशेष जर माहीत नसतील तर काही फायदा नाही आहे, कारण तुम्हाला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, शिक्षक दिन, जागतिक एड्स दिवस, जागतिक महिला दिन हे कोणत्या दिवशी आहेत हे माहीतच नाही, तर तुम्ही काही करू शकत नाही. ते प्रश्नच तुम्ही सॉल्व करू शकत नाही. ठीक आहे, आणि याचा फायदा तुम्हाला जी केमध्ये सुद्धा होईल. 8 नंबरचा प्रश्न मी तुम्हाला सांगितला की समजा 2003 सालचा किंवा वर्षीचा शिक्षक दिन शनिवारी होता, तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल? दोन 2003 सालचा शिक्षक दिन शनिवारी होता, तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, कारण 2 प्रश्न मी याच्यावरचे एक्सप्लेन केले, तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व केला पाहिजे. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न जाऊ. आता काय करू आपण? आतापर्यंत आपण काय केलं की पहिला महिना आणि वर्ष घेतलं, म्हणजे पहिले महिना घेतला आणि आपण पुढे गेलो. आता आपण मागच्या महिन्याचा दिवस दिलेला आहे, म्हणजे नंतर येणाऱ्या महिन्याचा दिवस दिलेला आहे, आणि आपल्याला मागच्या येणाऱ्या याचा दिवस काढायचा आहे, तर ते कुठल्या पद्धतीनुसार काढता येईल ते आपण बघूया. ठीक आहे, नवा प्रश्न बघा. 5 मे 2001ला सोमवार होता, तर 13 जानेवारी 2001ला कोणता वार असेल? ठीक आहे, आता बघा मे महिना पहिले येते की जानेवारी महिना पहिले येते? जानेवारी महिना पहिले येते, म्हणजे आपल्याला डेट दिलेली आहे 5 मे 2001, त्या दिवसाचा वार दिलेला आहे, आणि आपल्याला जायचं आहे मागे. आता पुढे न जाता आपल्याला मागे यायचं आहे 13 जानेवारी 2001. पद्धत तीच राहील. ठीक आहे, जानेवारी महिना पहिले येते. जानेवारी महिन्यामध्ये दिवस किती आहेत रे? 31 आहे ना, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस आहेत, आणि इथं 13 तारीख दिलेली आहे, म्हणजे 31मधून 13 काढले, 11मधून 3 गेले किती राहिले? 8. बरोबर आहे, 2तून 1 गेला, राहिला 18. आता 18ला जर 7ने भागलं, 7 2 14, 2 विषम दिवस. नंतर फेब्रुवारी महिना 7 वर्ष आहे, म्हणजे विषम दिवस किती राहतील? 0. नंतर मार्च महिन्यामध्ये 31 दिवस आहे ना, म्हणजे विषम दिवस किती? 3. ठीक आहे, मार्च नंतर एप्रिल महिना, तर एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस? 30, तर विषम दिवस किती? 2. ठीक आहे, आता मे महिन्याची किती तारीख आहे? 5.
फक्त 5 दिवस हे लिहायला लागतील. पद्धत समजली. सेम जी पद्धत होती ती. सुरुवातीला येणारा महिना जानेवारी आहे. जानेवारी महिन्याची 13 तारीख आहे. म्हणजे जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो. 31मधून हे 13 वजा केले. 31 वजा 13 18, 2 बाकी राहिले. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा, विषम दिवस 0. मार्च महिना 31 दिवसाचा, विषम दिवस 3. एप्रिल महिना 30 दिवसाचा, विषम दिवस 2. आणि मे महिन्याची 5 तारीख आहे. म्हणजे 5 ते 5 दिवस. यांची बेरीज जर केली तर 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 5 12. 12ला जर 7ने भागलं तर 7 1 7. किती बाकी राहिले? 5. आता आपल्याला काय करायचं आहे? 5 दिवस पुढे जायचं आहे का नाही? तर आपल्याला 5 दिवस मागे यायचं आहे. ठीक आहे. आता 5 दिवस मागे येण्यापेक्षा एक काम करा, या 5मध्ये किती मिळवले तर 7 होतात, 2 मिळवले तर 7 होतात. म्हणजे 2 दिवस पुढे जा. लक्षात घ्या, 5 दिवस मागे येणं म्हणजेच काय, आठवडा परत 7 दिवसांनी रिपीट होतो. म्हणजे 5मध्ये किती मिळवले तर 7 होतात, 2 मिळवले तर म्हणजे 2 दिवस पुढे जा. म्हणजे मंगळवार आणि बुधवार. समजा इथं 4 आलं असतं तर 4मध्ये किती मिळवले तर 7 होतात, 3 मिळवले तर म्हणजे 3 दिवस पुढे गेलो असतं. कसं करून बघा. हे बघा, आपण 2 दिवस पुढे गेलो तर वार कोणता येईल? मंगळवार आणि बुधवार. आणि 5 दिवस जर मागे आलो आपण, जे आपली पद्धत आहे त्या पद्धतीनुसार 5 दिवस जर मागे आलो तर सोमवारच्या आधी येईल रविवार, रविवारच्या आधी येईल शनिवार, शनिवारच्या आधी येईल शुक्रवार, शुक्रवारच्या आधी येईल कोणता वार येईल? गुरुवार, आणि गुरुवारच्या आधी येईल बुधवार. आलं उत्तर तेच. उत्तर काय आलं? तेच आलं. म्हणजे अशा पद्धतीनुसार आपण हे क्लिअर करू शकतो. तुम्हाला ते समजत नसेल 7 कसे करायचे ते जाऊ द्या. तुम्हाला 5 दिवस मागे घ्यायचा आहे हे सोडून द्या, नाही समजत असेल तर. 12मधून 7 गेले, 5 राहिले. 5 दिवस आता आपल्याला मागे यायचं आहे म्हणून 5 दिवस मागे घ्यायचे. तर सोमवारपासून 5 दिवस जर मागे आलो तर वार कोणता आला? बुधवार आला. तर अशा तऱ्हेने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया तुम्हाला येते का. आपण एक सॉल्व करू, नंतर एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला मी देतो. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघा 10 नंबरचं. तेरा जून 2004ला गुरुवार होता. तर 25 जानेवारी 2004ला कोणता वार होता, असा प्रश्न विचारलेला आहे. परत जून महिना नंतर येते, जानेवारी महिना पहिले येते. म्हणजे आता आपल्याला मागे यायचं आहे. तीच पद्धत. जानेवारी महिना पहिले येते म्हणून जानेवारी महिना घ्या. जानेवारी महिन्यामध्ये असतात 31 दिवस, पण इथं 25 तारीख दिलेली आहे. म्हणजे 31मधून 25 वजा करून घ्या. म्हणजे त्यामध्ये किती दिवस राहिले तर 6 दिवस राहिले. आणि विषम दिवससुद्धा किती होतील? 6. 6 नंतर येतो फेब्रुवारी महिना येतो. आता यामध्ये बघा 2004 हे वर्ष आहे, लीप वर्ष आहे. म्हणजे याच्यामध्ये 29 दिवस आहेत म्हणून याच्यामधला विषम दिवस येईल 1. नंतर आहे मार्च. मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. म्हणजे विषम दिवस किती येतील? 3. नंतर एप्रिल. एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30. म्हणजे विषम दिवस किती येतील? 2. नंतर मे. मेमध्ये किती दिवस असतात? 31. म्हणजे विषम दिवस किती येतील? 3. नंतर काय आहे? जून आहे. जूनमध्ये किती आहे? जूनचे 13 तारीख दिलेली आहे. म्हणजे हे 13 जसेचे तसे. 13ला जर 7ने भागलं तर 6 बाकी राहतात. हे जसं इकडे लिहिले. बेरीज करून घ्या. याची करा किंवा याची करा, पण हे सोपं जाते म्हणून याची करून घेऊ. 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21. म्हणजे 21 दिवस पुढे जायचं आहे. म्हणजे 21ला जर 7ने भागलं, 7 त्रिक 21, 0 भाग जातो. म्हणजे भाग पूर्ण जातो. म्हणजे बाकी काय उरते? 0 उरते. म्हणजेच जो दिवस आहे तोच येईल. म्हणजे गुरुवार आहे तर गुरुवारच येईल, आहे ना. कारण काय झालं, 21 दिवस पुढे जायचं आहे. तर 21ला जर 7ने भागलं तर 7 त्रिक 21, 0 बाकी राहतात. बाकी 0 राहतात म्हणजे जो वार आहे तोच उत्तर येईल. म्हणजे उत्तर काय येईल याचं? गुरुवारच येईल. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं एक्झाम्पल सोडवा. याच्याच बेसवरती तुमचे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आता पुढे आपण काय बघणार आहोत की तुमचं वय, वर्ष आणि महिने, म्हणजे वय जे आहे वर्ष, महिने आणि दिवसामध्ये कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आपलं जन्मतारीख असेल किंवा कोणती तारीख जर दिली तर त्या दिवशी कोणता वार होता हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण काही क्रिटिकल प्रश्न, क्रिटिकल नाही सोपेच आहेत ॲक्च्युअलमध्ये, तर खूप 16व्या वर्षी किंवा 15व्या वर्षी कुठला वार होता किंवा कोणत्या पद्धतीनुसार काढायचं
एवढ्या दिवस पुढे गेलो, 237 दिवस पुढे जर गेलो तर कोणता वार असेल, अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत पेपरला आलेले आहेत. म्हणजे ते PYQच्या आपण PYQमध्ये कॅलेंडरचे जे PYQ आहेत रेल्वेचे, ते सर्व प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 11 नंबरचा प्रश्न बघा. अकरा नंबरचा प्रश्न आहे, तुम्ही सोडवायचा आहे, होमवर्क आहे, उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. समजा त्यांनी म्हटलं की 15 जुलै 2005ला शुक्रवार होता, तर 12 मार्च 2005ला कोणता वार असेल, उत्तर कमेंट बॉक्समध्ये. परत 12 नंबरचं होमवर्कसाठी त्यांनी म्हटलं समजा 19 डिसेंबर 2004ला शनिवार होता, तर 12 जुलै 2004ला कोणता वार होता. ठीक आहे. हे 2 प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत, उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. लेक्चर समजत असेल तर उत्तर सोडवून दाखवायचे आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया की आपलं जे वय आहे हे वर्ष, महिने आणि दिवसामध्ये कसं काढायचं. ठीक आहे. बघा, तेरा नंबरचा प्रश्न, सीताचा जन्म 2/11/2001ला झाला, तर 13 मे 2023 रोजी तिचे वय किती असेल. सीताचा जन्म 2/11/2001ला झाला, तर 13 मे 2023 रोजी तिचे वय किती असेल. तर बघा, पहिला कॉलम करायचा वर्षाचा, दुसरा कॉलम करायचा महिन्याचा आणि तिसरा कॉलम करायचा दिवसाचा. ठीक आहे. आता आपल्याला कोणत्या दिवशी विचारलं, 13 मे 2023 रोजी. मग 2023 वर्ष इथं लिहा, मे महिना म्हणजे 5वा महिना, बरोबर आहे, आणि दिवस इथं लिहा. वर्ष इथं जन्माचं वर्ष होतं 2001, महिना होता 11वा आणि दिवस होता 2. ठीक आहे. आता याची वजाबाकी करायची. फक्त वजाबाकी करताना बघा, इकडून सुरुवात करतो, बरोबर आहे. 13मधून 2 जातात. ठीक आहे. 13मधून 2 काढले, किती राहिले, 11. ठीक आहे. आता बघा, 5तून 11 जातात का, नाही. मग या 5ला आपल्याला मोठं करावं लागेल. मग 2023मधून जर 1 वर्ष मायनस केलं तर किती येतात, 2022, बरोबर आहे. आता 1 वर्ष आपण महिन्यामध्ये कन्वर्ट केलं तर किती महिने होतात, तर 12 महिने. म्हणजे 12 आणि 5 किती झाले, 17. ठीक आहे. आता जमलं. 23 वर्ष होतं, 2023 वर्ष आहे, त्यामधलं 1 वर्ष काढलं तर 2022 झाले. आणि 1 वर्ष आपण इकडे घेतलं जे काढलं ते, आणि 1 वर्ष हे महिन्यामध्ये कन्वर्ट झालं. 1 वर्ष म्हणजे 12 महिने, म्हणजे 12तून 5 गेले किती राहिले, 12 आणि 5 किती झाले, 17. आता 17मधून 11 काढले तर किती राहिले, 6. आता 2022मधून 1 काढला, 2001 काढले तर किती आलं, 21. म्हणजे उत्तर काय राहिलं, 21 वर्ष 6 महिने 11 दिवस. 21 वर्ष 6 महिने आणि 11 दिवस. म्हणजेच सीताचं त्या तारखेला 13 मे 2023ला किती वय होतं, 21 वर्ष 6 महिने आणि 11 दिवस. अशा तऱ्हेने आपल्याला कोणत्याही आपलं जे वय आहे आजच्या डेटमध्ये किंवा जे पण आपल्याला डेट दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला काढता येईल. आता एक मी प्रश्न डायरेक्ट लिहितो, 14 नंबरचा. बघा, रमेश, 14 नंबरचा प्रश्न, रमेशचा जन्म, ठीक आहे, 13/11/2005ला झाला, तर
5/12/2024 रोजी त्याचं वय किती असेल असं विचारलेलं आहे. रमेशचा जन्म 13/11/2005 रोजी झाला, तर 5/12/2024 रोजी त्याचं वय किती असेल. ठीक आहे, हे 12च्या ठिकाणी मी इथं करतो 5 करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पहिले काय लिहितो आपण, वर्ष, नंतर लिहितो महिना, नंतर लिहितो दिवस, नंतर काय लिहितो दिवस. तर वर्ष जे आपल्याला नंतरचं दिलेलं आहे ते लिहिणार 2024, महिना आहे 5वा आणि तारीख आहे 5. ठीक आहे, हे वर्ष आहे 2005, महिना आहे 11वा आणि दिवस आहे 13. आता बघा 5मधून 13 जातात काय, नाही. मग याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हा 5वा महिना आहे, बरोबर आहे. 5वा महिना काय असतो, मे महिना. त्याच्यामधून 1 महिना काढला तर किती महिने राहिले, 4. आता हा 1 महिना इकडे दिवसामध्ये गेला, बरोबर आहे. हा 5वा महिना होता, मे महिना होता, 31 दिवसाचा असतो म्हणून इथं 31 ॲड झाले. मग 31 आणि 5ची बेरीज केली तर 36 झाले. आता 36मधून 13 जातात, तर 6तून 3 गेले 3 राहिले, 3तून 1 गेला 2 राहिला, म्हणजे 23 दिवस आपल्याला भेटले. आता इथं बघा 4मधून 11 जात नाही, परत तीच पद्धत. वर्ष आहे 2024, त्यामधून 1 वर्ष वजा केलं तर 2023 राहिले. हे वर्ष इकडे महिन्यामध्ये गेलं, मग 1 वर्ष बरोबर 12 महिने. हे 12 या 4मध्ये 8 झाले म्हणजे किती झाले, 16. 16मधून 11 गेले किती राहिले, 5. ठीक आहे, हे झालं. आता 23मधून 5 काढले तर किती राहिले, 18. म्हणजे 18 वर्ष 5 महिने 23 दिवस हे आपल्याला उत्तर भेटते. 18 वर्ष 5 महिने आणि 23 दिवस हे आपल्याला यामध्ये उत्तर भेटत आहे. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हे प्रश्न सोडवायचे आहेत. काय अडचण आहे, ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात घ्या, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. काही प्रॉब्लेम आहे का यामध्ये, नाही आहे. तर आता प्रत्येकाने काय करा, स्वतःचा जन्म जो आहे त्या तारखेचा जन्म आणि आजची डेट त्याचं आपण वय काढायचं आहे. मी माझं वय काढतो. समजा माझा जन्म झालेला आहे 4/11/1992ला. ठीक आहे, तर आजच्या डेटमध्ये माझं वय किती आहे हे वर्ष, महिने आणि दिवसामध्ये काढतो. माझा जन्म केव्हा झालेला आहे, 4/11/1991ला. तर आजची डेट आपली किती आहे, 11, महिना आहे आपला 6वा आणि वर्ष आहे 2025. तर आजच्या डेटमध्ये माझं वय किती आहे, तर मी 2025 लिहिणार, नंतर महिना आहे 6वा लिहिणार, दिवस आहे 11. ठीक आहे, इथं 1991 होणार, इथं महिना येईल 11, इथं येतील 4. ठीक आहे, कारण हे वर्ष, हे महिना आणि इथं दिवस. असं प्रत्येकाने काढायचं आहे आजच्या डेटमध्ये. आणि तुमच्या घरातले सुद्धा काढा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, 11तून 4 जातात म्हणजे किती राहिले इथं 7. ठीक आहे, 6तून 11 नाही जात, 2025मधून 1 वाय काढले तर किती आले, 2024. वर्ष इकडे गेलं म्हणजे 12 महिने झाले, 12 आणि 6 किती झाले, 18. 18मधून 11 काढले किती राहिले, 7. 24मध्ये 91 काढा, 4तून 1 गेले राहिले 3, 12तून 9 गेले राहिले 3. ठीक आहे, हे 0 0 म्हणजे 33 वर्ष आहे ना. आणि हे किती महिने, 7 महिने आणि 7 दिवस. ठीक आहे, हे माझं वय झालं. 33 वर्ष 7 महिने 7 दिवस हे माझं वय झालं. बस ह्या गोष्टी आहेत. तर प्रत्येकाने होमवर्कसाठी तेच करायचं आहे, स्वतःची जन्मतारीख घ्यायची आहे आणि आजच्या डेटमध्ये त्यांनी आपलं वय काढायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. उद्या आपण कोणत्याही तारखेचा वार, जी दिलेली तारीख आहे त्या दिलेल्या तारखेचा वार काढणं बघूया. त्याला आपल्याला एक लेक्चर कमीत कमी 20-25 मिनटं तर ते घेणार आहे. त्यानंतर आपण जे आहे पुढे आपण बघणार आहोत यामधलेच थोडेसे क्रिटिकल प्रश्न, क्रिटिकल नाही इझीचा आहे टॉपिक्स, त्यामध्ये काही विषय नाही. नंतर आपण चौथ्या लेक्चरमध्ये आपण PYQ वगैरे बघूया. PYQला आपल्याला 2 ते 3 लेक्चर लागतील. ठीक आहे, तर उद्या आपण जे आपल्याला कोणत्याही तारखेचा वार काढणे आपण बघूया. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे पण गोष्टी समजल्या नसतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे होमवर्कसाठी उदाहरणं दिलेले आहेत त्याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकायची आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलो की बघा, आपण जे पेड लेक्चर चालू केले होते, पेड लेक्चर आपले होते, ज्यांनी आपलं सबस्क्रिप्शन घेतलं आहे यूट्यूबचं, म्हणजे ज्यांनी आपली मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनाच ते लेक्चर दिसत होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 जूनपर्यंत आपला सिलेबस आपण कंप्लीट करणार आहोत, पण तो काही कंप्लीट झालेला नाही. मग तुम्हाला मागच्या महिन्यात मी म्हटलं होतं जर सिलेबस कंप्लीट झाला नाही तर मी सर्व लेक्चर तुमचे फ्री करून देईल. सिलेबस कंप्लीट झाला नाही तर मी काय केलेलं आहे, तुमचे आता जे पेड लेक्चर होते सर्व फ्री केलेले आहेत, सर्व जे आहेत फ्री केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आता कोणीही
मेंबरशिप घेण्याची गरज नाही. आपली यूट्यूबची मेंबरशिप आता कोणीही घेऊ नका, ठीक आहे. मेंबरशिप घेऊ नका. आणि ज्यांनी घेतलेली आहे त्यांचे जर परत परत पैसे कटू नये तर त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी जिथून पण ती ॲक्टिव्ह केली होती त्यामधलं जे ऑटोपे ऑप्शन आहे ते कॅन्सल करून टाका. म्हणजे तुमचं फोनपे असेल, गुगल पे असेल, पेटीएम असेल किंवा जे पण तुमचं असेल त्यामध्ये तुम्ही जे ऑटोपे ऑप्शन केलेलं असेल की दर महिन्याला तुमचे आपोआप कट होतील ते कॅन्सल करून टाकायचं आहे. म्हणजे तुमचे पैसे कटणार नाहीत. आणि सर्व लेक्चर मी आता कालच तुमचे सर्व लेक्चर जे आपले झालेले आहेत आतापर्यंत सर्व फ्री करून टाकलेले आहेत. म्हणजे तुम्ही मेंबर जरी नसाल तरी सर्व गोष्टी तुम्हाला हे दिसणार आहेत, ठीक आहे. तर या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि चांगला अभ्यास करा. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.